नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे. आजचा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे. नवीन सेवार्थामध्ये जेव्हा आपण पायलट बिल तयार करून राहिलेलो आहोत, तर त्यामध्ये काय होत आहे का त्यामध्ये फेस्टिवल ॲडव्हान्सचा 1 हप्ता जास्त होऊन राहिला, म्हणजे 10/10 होऊन राहिलेला आहे. तर आपल्याला 9 पाहिजे किंवा हे आपलं टेस्टिंगचं बिल आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला एक इन्स्टॉलमेंट याच्यामध्ये कमी करायचा आहे. तर फेस्टिवलचा एक इन्स्टॉलमेंट कसा कमी करायचा याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहू. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला मेकरमध्ये जायचं आहे. मेकरमध्ये जाऊन तिथून इन्स्टॉलमेंट चेंज करायचा आणि मग डीडीओ लॉगिनला जायचं आहे. तर हे आपल्याला हे सांगतो. तर आपण काय करू, याच्यामध्ये न्यू सेवार्थला लॉगिन झालो. लॉगिन झाल्यानंतर आपण सर्व पासवर्ड वगैरे टाकलं. आता आपण इथे आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला काय होते का इस्टॅब्लिशमेंटच हा टॅब येते, तर त्याच्यामुळे आपण म्हणून का आपल्याला काय चेंज करायला लक्षात येणार नाही. तर जेव्हा एक लक्षात ठेवायचं, काम करताना आपल्याला माहिती अपडेट करायची आहे का पगार बिलाच्या संबंधित अपडेट करायची आहे, दोन वेगळं आहे. म्हणजे जे वैयक्तिक कर्मचाऱ्याची जी येईल ती इस्टॅब्लिशमेंट मध्ये येईल, परंतु पगाराच्या संदर्भात आपल्याला पगारामध्ये काही जर चेंज करायचं असेल तर पे बिल मध्ये यायचं. मग पे बिलला क्लिक करायचं. पे बिलला क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ऍडव्हान्स बघायचा, म्हणजे कोणता फेस्टिवल ऍडव्हान्स. मग काय करायचं, फेस्टिवल ऍडव्हान्स मध्ये यायचं. फेस्टिवल ऍडव्हान्स मध्ये आल्यानंतर इथं चेंज आहे आणि चेंज मध्ये काय करायचं, चेंज इन लास्ट इन्स्टॉलमेंट नंबर पेड, बरोबर आहे. जे पेड केलेलं आहे ते आपल्याला चेंज करायचं आहे. मग आता याला क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर आपण डेसिग्नेशन घेतलं, ऑल करू आपण किंवा जो आपल्याला पाहायचा असेल तो, बरोबर आहे. आणि इथे गो करू. चला, गो केल्यावर काय होईल का इथं तुम्हाला हा व्यक्ती दिसेल, बरोबर आहे. आता व्यक्ती दिसल्यानंतर आपल्याला याला सिलेक्ट केलं. आता याच्यात इन्स्टॉलमेंट जे काय असेल ते आपल्याला चेंज करायचं आहे. बिल तयार केलं तर आपल्याला लक्षात आलं की आपल्याला हेच होईल. मग याला फेस्टिवल ऍडव्हान्सला आपण क्लिक करायचं. फेस्टिवलला क्लिक केल्यानंतर काय होते, इथे आपल्याला लास्ट इन्स्टॉलमेंट काय दाखवते, इथं 9 दाखवणार आहे, कारण मी चेंज केलेलं आहे ऑलरेडी. तर इथं तुम्हाला 9 दाखवेल, तर 9च्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, इथे 8 करायचं आहे, बरोबर आहे. आता मी तुम्हाला हे समजण्यासाठी आपण काय करतो, याला इथे 7 दाखवतो मी समजायसाठी, बरोबर आहे. 7 आणि ह्या म्हणजे काय केलं का इथे मी क्लिक केल्यानंतर हा डाटा करंटचा झालेला आहे. आता मी 7 केलं, बरोबर आहे. 7 केल्यानंतर आता इथं हे झालं आउटस्टँडिंग एवढं, बरोबर आहे. आणि मग मी काय करेल, आता याला सेव्ह करतो, बरोबर आहे. तुम्हाला फक्त इथं तुमचं 9 राहील, तर इथे क्लिक केल्यावर तुमचं इथं 8 होऊन जाईल, बरोबर आहे. हे केलेलं आहे, पण पुन्हा दाखवतो तुम्हाला. आणि याला सेव्ह करतो, सेव्ह सक्सेसफुली, बरोबर आहे. म्हणजे आता हा जो फेस्टिवलचा जो आपला डाटा झालेला आहे तो 7 नी सेव्ह झालेला, बरोबर आहे. क्लोज करतो, लॉग आउट करतो, बरोबर आहे. आता इथं आपला हा पार्ट संपला. आता आपण काय करू का डीडीओ लॉगिन येऊ. डीडीओ लॉगिन करतो मी. आता आपण डीडीओ लॉगिनला आलो. डीडीओ लॉगिनला आल्यानंतर बाय डिफॉल्ट इस्टॅब्लिशमेंट आहे, तर आपल्याला काय करायचं, पे मध्ये यायचं. पे बिलला आलो. पे बिलला आल्यानंतर काय होईल का आपण तिकडे जे चेंज केलेलं आहे तर ते आपल्याला इथं चेंज होईल. मग काय होईल, आपण आलो ऍडव्हान्स मध्ये. ऍडव्हान्स मध्ये आपण काय केलं होतं, चेंज केलं होतं, बरोबर आहे. चेंजला आलो. चेंजला आल्यानंतर सुरुवातीला मी केलं होतं तर डाटा आला नव्हता, तर हे करायचं नाही, डाटा येईल. चेंज मध्ये यायचं. चेंज मध्ये आल्यानंतर इथे नाव दिसेल, नावाला क्लिक करायचं आणि याला फेस्टिवलला क्लिक करायचं. बघा आता काय होईल, ओल्ड आपला 8 होता, आता 7 झाला. आणि मग याला काय करायचं, व्हेरीफाय करायचं, बरोबर आहे. याला व्हेरीफाय केलं का आपलं, याला व्हेरीफायला क्लिक करायचं आणि मग इथं आता मला नाही करायचं, बरोबर आहे. आता इथून काय आपल्याला रिजेक्ट करतो, कारण की हे डाटा हे नको. वांट टू रिजेक्ट, ओके, रिजेक्ट सक्सेसफुली, बरोबर आहे. एम्प्लॉई इज नॉट अवेलेबल, बरोबर आहे. म्हणजे आता काय झालं, हा डाटा इथून रिजेक्ट झाला, बरोबर. तर आपल्याला व्हेरीफाय करायचं होतं, आपल्याला एवढं सांगायचं होतं. क्लोज. एम्प्लॉई इज नॉट अवेलेबल, बरोबर आहे. पुन्हा करू. तिथून आपण रिजेक्ट केल्यामुळे
तो एम्प्लॉईज इथून निघून गेला. तर हे एवढं आपल्याला फेस्टिवल मध्ये एवढं करायचं आहे का ज्यांच्या इन्स्टॉलमेंट जास्त दिसत असेल त्यांनी एवढा हा व्हिडिओ पाहायचा आणि याप्रमाणे करून घ्यायचा. बरोबर. तर याप्रमाणे हा व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यानंतर आता एक एक आपण विषय घेऊ आणि एका एका विषयाचा एक एक व्हिडिओ करू, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. आणि नंतर मग पुन्हा जेव्हा आता सर्व सुरळीत चालायला लागेल तर तेव्हा मग पूर्ण एक व्हिडिओ करेल का ज्याच्यामध्ये सर्व पार्ट कव्हर करू. आता एलपीसीचा नंतर एक वेगवेगळा ऍडव्हान्स बऱ्याचशा ज्या गोष्टी आहे, सॅलरी, आता डीएम ऍडव्हान्स जो आपल्याला येईल आपल्या याचं काय म्हणते आपल्याला हे डीए वाढलेलं, तर डीएचं वगैरे बिल कसं करायचं तर हे मी सांगतो. जसे जसे टॅब ओपन होते त्याप्रमाणे आपल्याला हे सांगेल. बरोबर आहे. तर त्याप्रमाणे ही एवढी माहिती आपल्या याच्यासाठी सादर केली आहे. आपल्या माहितीचं हे सर्व केलेलं आहे. मला पण एकदम पूर्ण अनुभव नाही याच्यातला, परंतु जसं जसं मी शिकत आहोत तसं तसं तुम्हाला सांगत आहे. बरोबर. काही काही चुका होऊ शकते पण ते तुम्ही तुमच्या लेवलनी करून घ्याल. बरोबर आहे. तर हा आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. नमस्कार, धन्यवाद.